तर भाऊ सॉरी फॉर माय मिस्टेक. आज आपला डे नंबर 66 आणि मी जरा शूट करायचं विसरलो. आपलं ब्रेकफास्ट नाही का आल्यावरती आपण थोडासा इंटरव्ह्यू देतो, पण ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं लेट झालंय, आपल्याला कॉलेजला जायचंय. तसे कॉलेजला एवढं काय नाही आज, पण तरी पण जावं लागते कारण की एक प्रॅक्टिकल आहे तर आपल्याला माहिती नाही काय करायचं काय. तर आपले 2 मित्र गेलेले तर त्यांना बघू आपण, त्यांच्याजवळ थोडासा टाइमपास ब्लॉग आहे आज, काय टेन्शन नाहीये. आणि मग जिमला तर जायचंच आहे आपल्याला. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी वेगळाच नवीन एक आहे ना वर्कआउट प्लॅन बनवला आणि एक डाएट प्लॅन वेगळं बनवलाय. तर आय थिंक सो मी याचे 2 व्हिडिओ काढेल. वर्कआउट प्लॅन आज मी समजवल की काय फॉलो करतोय मी, कारण की भाऊ आपल्याला 2026 मध्ये मिशन 6 पॅक काही करून हासिल करायचंय, काही करून काही 4 डेचं स्प्लिट केलंय मी. तर मी आता सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आपण आता कॉलेजमध्ये जाऊया. तर भाऊ आता आपण आलो कॉलेजमध्ये मस्त आरामशीर. आम्ही आता लॅबमध्ये बसलोय तर कोणच नाही भाई, आम्हाला तिघांना सोडून. बघू आता टाइमपास करतोय काहीतरी. यश साहेब आपले सांगतायत स्टारबक्सचा त्यांचा एक्सपिरियन्स सांगा. परत एक्सपिरियन्स सांगा जरा. ऑन केवर नाही सांगू शकत, ते का? कॉन्फिडेन्शियली एक्सपिरियन्स चोरी केली ना स्टारबक्स. कसं काय राव, इज्जत काढण्यात आहे ना आम्ही तिघाही पटाईत एकमेकांची फक्त. आणि कोण आले ही लेडीज चालू झाला. अरे कसं काय राव, थोडं तर मला सपोर्ट करा राव काहीतरी. बिहाइंड द कॅमेरा. कसं काय बिहाइंड द कॅमेरा? रात्रीचं बिहाइंड यू. शिराव नो नो नो, दॅट्स समथिंग रॉंग. कुठं काहीतरी चुकतंय. सगळीकडे पण चुकतंय. मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की मी आम्ही कॉलेजमध्ये कॉलेजला आलेलो, कॉलेजमध्ये आलेलो आहे, काहीतरी करतोय. आम्ही प्रोजेक्ट डिसाईड केला होता की आम्ही बनवणार आहे पोस्ट रिटरी मॅनेजमेंट रन. मी तरी तेच करणार. तुम्हाला नंतर त्याचे अपडेट देईल मी, जर झाला प्रोजेक्ट तर. नाही झाला तरी 100% तर नाहीच होणार आहे, 101% होणार आहे. बरोबर की नाही? 100% बरोबर आहे. बरोबर आहे ना? किती वेळ बरोबर ऐकायचे तुला? अरे तू बोलत का नाही राव? ते आरुष बोलत ब्लॉग मध्ये, त्याचे मित्र किती बोलतात राव त्याच्याशी. तुम्ही बोलत का नाही राव? माझा कुठलाच मित्र नीट बोलत नाही ब्लॉग चालू केल्यावर. तुम्ही चालू करून दाखव. चल करतो हा. कर. झाला व्लॉग चालू. बोला तर. तू बोल ना. का? अरे कसं काय राव असं छी राव. बोल. अरे बोल ना, तुझंच व्लॉग बोल. हा तर विषय काय आहे, आम्ही आता प्रोजेक्टचं बोललेलो आहे आणि मी म्हणतोय की माझे मित्र मला सपोर्टच करत नाही ब्लॉग बनवण्यासाठी. जे आधी बोललाय ते नको बोल, वेगळं बोल. नाही तू ब्लॉगच्या मागे नका बोलते. हा ठीक आहे, पुढं जाऊन बोलतो मी. जर तू मला सपोर्ट केला नाही माझ्या मित्रांनी तर मी कसं काय पुढे जायचं ब्लॉगिंगच्या एरियामध्ये? सेल्फ मेड बन ना तू. सेल्फ मेड कोण आहे या जगात? साकेत गुगले पण सेल्फ मेड, पण त्याचे मित्र पण बोलतात ना भाऊ त्याच्यामध्ये आधी. आणि आमचे मित्र येडे सारखे काय बी आपले रील बघत बसतात. आणि बोल ना तू काहीतरी, बोल ना. रील बघते बघा, त्या चॅटिंग बघा, चॅटिंग हिस्ट्रीमध्ये कोण आहे? सगळे मुलं. तुझी चॅटिंग हिस्ट्रीमध्ये कोणतरी पाहिजे ना, वरती बघून बोल ना काहीतरी. कॉन्फिडन्स व्हायला पाहिजे ना तुझ्यावरती. हा आता आपण एक बाईट घेऊ. बाईट म्हणजे काय माहिती आहे तुला? काय बाईट म्हणजे बोल ना. माईक वर बोलतात ना न्यूज मध्ये, त्याला बाईट म्हणतात. काय बोलतात? सांगितलं मी त्यांना. ठीक आहे, ऐकलं असेल. हा ठीक आहे. यश सुरेश काहीतरी बोलत होते, बोल. फक्त आहे ना मला 30 सेकंड आहे ना काहीतरी बोलून दाखव फक्त, बस. 30 सेकंड बोलत राहा, फक्त बोलत राहा. ओम नमः शिवाय म्हणत राहा 30 सेकंड. 108 वेळा होते. काय तुझे काय आजचा दिवस कसा गेला तेवढं सांग. आजचा दिवस नाही, कालचा दिवस लय चांगला गेला. कालचा दिवस सांग मग. नको राव, कालचा दिवस नको सांगू समजा. 30 सेकंड आठवते मला. काल तर साडी आणि टाय डे होता, तर त्याच्या काहीतरी विशेष घटना झाल्या ते त्याला सांगायचे आहेत. कारण की ह्यांनी 2-3 पोरांना अप्रोच केलं होतं आणि त्यामध्ये एका पोराने याला रिअप्रोच केलं. मग दोन्ही सायमल्टेनियस कनेक्शन झालेली. थोडा दिवस मग त्याला आज कळले ती पोरगी नव्हती, पोरगा होता. 1 hour later. तर भाऊ आता आपला दिवस संपलेला आहे कॉलेजमध्ये. तर थोडं तुम्हाला दाखवू शकलो कारण की नव्हतंच काय कॉलेजमध्ये. कॉलेज खाली होतं भाऊ, तुम्हाला सांगितलं मी आधीच आहे की नाही. आता यश भाऊ खायला आलेत काहीतरी आणि हे दोघं मिळून मला देणार आहेत डाएट कोक, असं मला इच्छा आहे. कारण की पुढं जर तुम्हाला दिसलं तर दिलं असेल, नाही दिसलं डायरेक्ट जिम दिसली तर मग नाही दिले. 1 eternity later.
येत बाई. तर आपण आता आलोय घरी, कारण की आपल्याला डाएट कोक भेटलेले नाही. तर ते दोन्ही आहे ना, दोन्ही एकदम असे खूप गरीब आहेत. मी आज तुम्हाला सांगणार आहे की माझा वर्कआउट प्लॅन काय खतरनाक, आणि त्या सोबत मी आहे ना डाएट प्लॅन पण बनवलाय. तर थोडं शिट्टीचा आवाज येत असेल, तो जाऊ द्या. चिकन होते. तर मंडेला मी पुल मारतो. हे ए बी सी ते सोडून द्या, ते 2 मिनिटासाठी साईडला ठेवा. तर मंडेला पहिले आपलं पुल ए, म्हणजे की आपलं बॅक अँड बायसेप्स. बॅक अँड बायसेप्स मध्ये कुठले कुठले एक्सरसाइज ते पण पुढे सांगतो. तर मंडेला मी पुल मारतो. ट्यूजडेला लोअर आहे, म्हणजे आपलं क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंग आणि काफ. हा जो स्प्लिट आहे मी फक्त 4 डेजचा ठेवलाय वीक मध्ये, कारण की जर मी पीपीएल मारतो तर मला 6 डेज खूप जास्त फटिगिंग फील होत होती. तर त्यामुळे मी आपला 4 डेजचा स्प्लिट ठेवलाय. तर वेनसडेला आपला कोर कार्डिओ. ऍज ऑलवेज आपल्या ऍब्स साठी थोडस कार्डिओ, म्हणजे कार्डिओ तर आपलं रोजच होतं 10K स्टेप्स, पण लेट्स फॉरगेट इट. सो लेट्स इरेज इट. तर कोर म्हणजे फक्त ऍब्स ला जाणार मी तिकडे, जिमला ऍब्स करायला जाणार. 1-2 एक्सरसाइज, जास्त नाही. तर थर्सडेला आहे आपलं पुश, म्हणजे की आपलं चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप, क्लासिक बाई. त्यानंतर ना सगळ्यात जास्त सरप्राइझिंग मला पण वाटलं आणि ChatGPT पण वाटलं, तुम्हाला पण वाटेल, की मी फ्रायडेला ठेवले फुल बॉडी. आणि मेनली फोकस असेल सगळे एक्सरसाइजेस प्रॉपर मारायचे. चेस्टचे एक सेट, सगळ्याच एक सेट, चेस्टचे एक सेट, बॅकचा एक सेट, त्यातले बॅकचे 2 सेट असतील, चेस्टचे पण 2 सेट असतील, बायसेप, ट्रायसेप, क्वाड्स, लेग्स, म्हणजे ते सगळ्यांचे 2-2 सेट. तर आणि मग सॅटर्डेला परत आपलं कोर म्हणजे ऍब्स परत, आणि संडेला ते रेस्ट असतील. तर पुल ए मध्ये कुठले कुठले एक्सरसाइजेस आहेत आपले? बॅक, आर्म्स अँड फोर आर्म्स. ऍज अ मायनर मसल फोर आर्मला पण ट्रेन करायला पाहिजे, कारण की आपला किती छोटा फोर आर्म आहे भाई. फोर आर्मच नाहीये भाई, तेवढंच आहे. जेवढा रिस्टनी चालू होतं ना तेवढाच. तर फोर आर्म पण मी इन्क्लूड केलाय. तर पहिला असेल लॅट पुल डाऊन, बॅक सिटेड रो, डबल रोइंग, ड्रेड अँड फ्लाय, बॅक एक्सटेन्शन. हे 5 एक्सरसाइज. थोडस वॉल्यूम जास्त आहे माहिती, आय नो, बट बॅक साठी ठीक आहे, कारण की मला बॅकचं मसल माइंड कनेक्शन एवढं जास्त नाहीये. बायसेप कर्ल, हॅमर कर्ल, 2 एक्सरसाइजेस बेसिक, क्लासिक, बेस्ट एकदम. लोअर साठी मी कुठल्या घेतोय? लोअर म्हणजे क्वाड्स, हॅम्स अँड काफ्स ऍज ऑलवेज. तर लेग प्रेस, लेग एक्सटेन्शन, सिटेड हॅमस्ट्रिंग कर्ल, बल्गेरियन स्प्लिट स्क्वॉट. आय एम नॉट शुअर अबाउट बल्गेरियन स्प्लिट स्क्वॉट, कारण की मी ते जास्त मारत नाही. आणि ऍज ऑलवेज लंजेस मला दॅट इज नॉट कप ऑफ माय टी. भाई बल्गेरियन स्प्लिट स्क्वॉट मला कधीच नीट जमलेलं आहे. ते पण एक लेग मी मारणार भाई, थोडंसं अवघड आहे माझ्यासाठी, कारण की माझा बॅलन्स पण एवढा चांगला नाहीये. पुश ए मध्ये आपलं चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप. चेस्ट साठी चेस्ट बेंच प्रेस, डबल बेंच प्रेस, पेक बॅक फ्लाय म्हणजे चेस्ट फ्लाय. त्यानंतर डंबल शोल्डर प्रेस, लॅटरल रेजेस फॉर शोल्डर, रोप पुश डाऊन अँड ट्रायसेप एक्सटेन्शन, सिंगल ट्रायसेप एक्सटेन्शन. सो दिस इज माय होल प्लॅन बाई, होल वर्कआउट प्लॅन. फुल बॉडी मध्ये मी पहिली एक्सरसाइज घेतली आहे रोमिनियन डेडलिफ्ट, टू ऍक्टिव्हेट माय बॅक, टू ऍक्टिव्हेट ईच अँड एव्हरी मसल ऑन माय बॅक. सो रोमिनियन डेडलिफ्ट ऑल सेट बाई. त्यानंतर ना डंबल बेंच प्रेस ऍज ऑलवेज फॉर चेस्ट. बॅक झाली, चेस्ट. थोडस आपण अपडेट करू अजून आपल्या कन्स्ट्रक्शन स्टेट मध्ये. तर हा आहे माझा 4 डे स्प्लिट, एकदम कडक आहे. आपण ट्राय करू याला 6 मंथ्सला. तर मग आता आपण मील कंप्लीट करतो. आपली प्री वर्कआउट मील म्हणता येईल याला. थोडीशी हेवी आहे, कारण की आपण कॉलेजला गेलो होतो तर आपण तिथं काही खाल्लेलं नाही आहे जास्त. तर आपण अजून 6 वाजलेत बाई, 6 वाजून 10 मिनिटं झाले. तर आपल्याला जिमला 8 वाजता जायचंय. तर थोडीशी आपली मील थोडीशी हेवी राहणार आहे, कारण की मी खाल्लं नाही बाई काय. तर पहिली मीलमध्ये काय आपलं 200 ग्राम चिकन, 60 ग्राम सोयाबीन, 2 चपाती, मटर राईस आणि मेथीची भाजी. तर तुम्हाला सगळे कंटेंट इथे दिसत असेल की किती ग्राम आहे, किती प्रोटीन आहे, सॉरी किती ग्राम कॅलरीज तुम्हाला तेवढे दिसत असतील. तर हे खाऊ आणि मग आपला पुश डे मारू, चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप. चेतन ब्रो, हो गया आपका? हाय बोलो ब्लॉग में. ये अपने चेतन भाई है. ये आपने वो वाले ब्लॉग में देखा होगा इनको, सुमित सर के शादी के ब्लॉग में आपको इनको देखा होगा. बढ़िया हो गया आपका वर्कआउट? डन. चलो भाई, तुला गर्दी आज सगळं संपलं का? मराठी पण येते भाऊंना, पहिली गोष्ट तर ही एक भारी गोष्ट आहे. और अंदर गर्दी है का बहुत ज्यादा? कि नहीं इतनी नहीं? अंदर रश हो रहा है. हाँ है. मैं राज शूट करना है, कैसे शूट करूँ? ठीक है चलो, बाय बाय बाय, कल मिलते हैं.
या मी फंकी निवृत्ता फ्रेंड आहे. दादा काय म्हणतात भाऊ आज आळसलाय टू 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 होतं भाई, काय विषय नाही. शिवाय पाडतात, शिवाय नाही पडले की मग मजा कशी आहे. बॉडीच नाही असं काय नाही. लय body अरे टेक टू. मी निरंजन भाऊचा फ्रेंड आहे. आम्ही टाइमपास करतो, बक्षुदी करतो जिम मध्ये. निरंजन भाऊ आज चालायला गेलता, माझ्या बाहेरच्या मित्रांना दिसला, फार इतका फेमस झालाय. मजा आली. किती वर्षापासून आपण दोघं ओळखतो जिम मध्ये असतं. असं काही पण नाही असू दे, पण रोहन भाऊ जरा आमचे बिल्डर्स वेगळे, ते जरा दिसून नाही दिसतंय. सोललेली कोंबडी बघितली का तुम्ही कधी? आमचे सार्थक सर पण याला तुम्ही बघू शकता. एवढा चालतो पण याला चालताना पैसे पण खूप भेटतात. लय भेटतात. खूप पैसे 10 नोटात शिल्लक 2-3 बॉडी रुपये. कशाची बनते मग? खाली पडलेले पैसे नाही भेटत बॉडी हाय की नाही? कुठे कुठे नाही देतोय कडनं, मी देतो ना तुला पैसे. आतापर्यंत म्हणायला चालू कर याला पप्पा वास्तवला बसवलं ना अजून कुठे येतील. कट 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 कट. तर मग वर्कआउट आपलं झालंय या ठिकाणी. तर मस्त वर्कआउट होता, ऑल सेट भाई. थोडीशी गर्दी जास्त होती ॲज ऑलवेज, कारण की 2nd ऑफ जॅन आहे, थोडासा जोश जास्त असतो. कन्क्लुजन ऑफ द ब्लॉग आहे, द डे वॉज गुड, द डे वॉज वे बेटर दॅन दॅट. बट मी कॉलेजमध्ये जास्त ब्लॉगिंग नाही करू शकलो, कारण की काही नव्हतंच कॉलेजमध्ये दाखवायला. काय होतं आज मी आज माझा वर्कआउट प्लॅन पण तुम्हाला दाखवलं पूर्ण वेळी, की काय नवीन फॉलो करतोय मी. 1 जानेवारीपासूनच माझं पण रेझोल्युशनच आहे. सो लेट्स सी भाई हे फॉलो करून किती होते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाएट प्लॅन पण सांगेल काय आहे. तर लेट्स रॅप अप. लेट्स मीट यू इन डे नंबर 66 or 65 no 67.